हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 2. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर गिवन बिलो. आता खाली काही क्वेश्चन दिलेले आहेत आणि ते आपल्याला सॉल्व करायचे, जे काही मेजरमेंट दिलेले आहेत त्यानुसार. तर फर्स्ट ए आहे, याच्यामध्ये इन ट्रायंगल ABC लाइन AB इज 5.5 centimeter, line BC is 4.2 centimeter and line AC is 3.5 centimeter. तर या आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे कंपास, त्यानंतर स्केल आणि एक पेन्सिल. तर वन बाय वन आपण स्टार्ट करूयात. सुरुवातीला आपण स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण काय करूयात, त्याची रफ फिगर अगोदर काढून घ्यायची कधीही, जी आपल्याला सांगितली आहे त्यांनी, A, B and C. तर याच्यामध्ये जो सगळ्यात जास्त मेजरमेंट ज्यांचा असतं ना, तो असतो नेहमी बेस असतो. मग याच्यामध्ये 5.5 हा AB हा काय असणार आहे, आपला बेस असणार आहे. हा आहे 5.5. नंतर AC दिलेला आहे त्यांनी, BC दिलेला आहे 4.2 सेंटीमीटर अँड AC दिलेला आहे 3.5 सेंटीमीटर. ओके, तर या पद्धतीने आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला आहे 5.5 सेंटीमीटर काढून घ्यायचे आपल्याला स्केलने. ॲक्युरेट मेजरमेंट घ्यायचे. .5 सेंटीमीटर म्हणजे इथं येते ते बरोबर 5.5 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर जेव्हा आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की याला नाव देणार आहोत आपण सुरुवातीला ए अँड हा आहे आपला बी. तर आपल्याला AC काढायला सांगितलं आहे त्यांनी 3.5 सेंटीमीटर. तर 3.5 सेंटीमीटर आपण बरोबर याच्यावर मेजरमेंट घ्यायचं आहे कंपासच्या सहाय्याने. नंतर त्याला आर्क करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला आपल्याला जॉईन करायचं ट्रायंगलसाठी. तर हे आपलं असणार आहे ओके. त्यानंतर आपल्याला BC दिलेला आहे त्यांनी 4.2. तर 4.2चं जेवढं मेजरमेंट असणार आहे ते आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. हे झालं 4.2. तर या पद्धतीने इथं बरोबर एक पॉईंट आला आहे, म्हणजे इथं पॉईंट जो असणार आहे तो कुठला असणार आहे, आपला C असणार आहे. हा जो पॉईंट आहे हा काय आहे, C आहे. तो बरोबर ह्या ट्रायंगलच्या मधोमध लाईन घेऊन आपल्याला याला काय करायचं, पूर्ण जॉईन करून घ्यायचे. आणि या सहाय्याने स्केलच्या सहाय्याने याला पण काय करायचं, पूर्ण जॉईन करून घ्यायचं. नंतर आपलं मेजरमेंट दिलेलं होतं त्यांनी 5.5 सेंटीमीटर. AC होतं BC दिलेला आहे त्यांनी 4.2 सेंटीमीटर आणि हा जो आहे 3.5 सेंटीमीटर. या पद्धतीने B नंबरचं सॉल्व करूयात. ट्रायंगल जो दिलेला आहे तो काय आहे, STU. तर ST दिलेला आहे त्यांनी, ST 7. नंतर TU दिलेला आहे त्यांनी 4 अँड SU दिलेला आहे 5. ST दिलेला आहे त्यांनी 7 सेंटीमीटर. यस आणि हा T. त्यानंतर आपल्याला कंपासच्या सहाय्याने यस आणि U दिलेला आहे त्यांनी 5 सेंटीमीटर, म्हणजे बरोबर 5 सेंटीमीटर आपल्याला याच्याला डिस्टन्स घ्यायचा आहे.
करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही साईड दिलेली ती 4 सेंटीमीटरची दिलेली आहे, बरोबर 4 सेंटीमीटर करून घेऊयात. म्हणजे हे जे आहे इथलं मेजरमेंट आपण वाढवून घेतलं तरी चालते. हे बघा बरोबर तेवढंच येते. मेजरमेंट चुकू द्यायचं नाही आपल्याला, त्यामुळे हे बघा असं घेतलं तरी असंच येणार आहे. तर इथून आपल्याला परत यांना जॉईन करून घ्यायचं आहे. आणि इथं आपण नाव देणार आहोत यू. हा आहे आपला. त्यानंतर पाहूयात सी. सीचा जो ट्रायंगल दिलेला आहे पी क्यू 6 सेंटीमीटर दिले, म्हणजे पी क्यू हा बेस असणार आहे आणि क्यू आर हा जो आहे 3.8 सेंटीमीटर आणि पी आर हा आहे 4.5 सेंटीमीटर. सुरुवातीला काढून घेऊयात 6 सेंटीमीटर. लाईनवरच काढून घेऊयात, बरोबर. सिक्स सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं मेजरमेंट आहे क्यू आर जो आहे 3.8 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला स्केलचं मेजरमेंट घ्यायचं आहे, बरोबर. ओके. त्यानंतर 4.5 जो आहे आपला पी क्यू आहे, म्हणजे या पद्धतीने हे झालं आपलं 4.5. ओके. तर या पद्धतीने आपण याला नाव देणार आहोत पी आणि याला नाव देणार आहोत क्यू. त्यानंतर स्केलने याला जॉईन करून घ्यायचे. आणि इकडे पण याला जॉईन करून घ्यायचं ह्या ट्रायंगलला. हा जो असणार आहे आपला पी, त्याला नाव देऊया आर, आणि हा आहे आपला 3.8 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. या पद्धतीने आपण सॉल्व केलेला आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करूयात. ड्रॉ अँड आयसोसेल्स ट्रायंगल्स विथ द बेस 5 सेंटीमीटर अँड द अदर साइड इज 3.5 सेंटीमीटर इच. म्हणजे आपल्याला बेस काढायचा आहे 5 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 2 साठी बेस काढणार आहोत आपण 5 सेंटीमीटर बेस काढून घेऊयात. त्यानंतर आपण डायरेक्ट स्केलनी काढू शकतो, बट आपल्याला कंपास यूज करायचा आहे. 3.5 सेंटीमीटर.
हे झालं आहे आपलं 3.5 सेंटीमीटर. याला जॉईन करून घ्यायचं आहे. आपण याला डायरेक्ट स्केलने जरी काढलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं. फक्त नाव देऊयात आपण याला A, B and C. याचं मेजरमेंट सांगितलं होतं आपल्याला 3.5 सेंटीमीटर, 3.5 सेंटीमीटर. आणि खालचं जे होतं A आणि Bचं बेस दिलेलं होतं त्यांनी 5 सेंटीमीटर. या पद्धतीने आपण 2 नंबरचा क्वेश्चन आहे तो सॉल्व केलेला आहे. त्यानंतर बघूया इथं लगेच 3 नंबरचा क्वेश्चन काय आहे. ड्रॉ अन इक्विलेटरल ट्रायंगल विथ द साइड 6.5. इक्विलेटर म्हणजे सेम काढायचे सगळ्यांचे. आता खाली जर 6 पॉईंट असेल तर वरती पण काय असणार आहे, तो 6.5 असणार आहे. मेजरमेंट घेऊया तिथे 6.5. इकडनंही आपण 6.5 घेऊ शकतो, 6.5. पण याच्यासाठी आपल्याला ॲक्युरेट क्रॉस वगैरे जाऊ नये म्हणून आपण काय करणार आहोत, तर एनी कंपासनी आर्क काढून घेऊन काढणार आहोत. हे झालं आहे आपलं 6.5चं मेजरमेंट. याला नाव देऊया आपण P, Q आणि हा असणार आहे आपला R. याचं पण आहे 6.5 सेंटीमीटर. 6.5 सेंटीमीटर याचंही आपलं मेजरमेंट असणार आहे 5 सेंटीमीटर आणि हे पण आहे 6.5 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर जो 4 आहे तो सॉल्व करूयात. Choose the length of the sides yourself and draw the equilaterals on one isosceles and the scalene triangle. म्हणजे आपल्यालाच त्याची काय करायचं आहे, हे मेजरमेंट आपणच ठरवायचं आहे आपल्या अंदाजे. इक्विलेटर म्हणजे ज्या पद्धतीने आपण असं सॉल्व केलेलं आहे, एक असं सॉल्व केलेलं आहे आणि एक असं सॉल्व केलं आहे, म्हणजे तिन्ही पण वेगवेगळे आपण ट्रायंगल इथे सॉल्व केलेले आहे. तर त्या पद्धतीने आपण परत सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर जो आहे आपला 4. तर लेंथ ऑफ साइड्स यू आर सेल्फ आपल्याला घ्यायचं. इक्विलेटर म्हणजे सेम पण घेऊ शकतो आपण. आता सेम जर घेतले तर तिन्ही पण साईड आपल्या सेम असणार आहे. ओके. क्वेश्चन नंबर जो 4 आहे त्याचे ट्रायंगल काढून बघूयात. सेम घेतले, मी घेतलेले हे 3 सेंटीमीटर. इक्विलेटरसाठी मी घेणार आहे 3 सेंटीमीटर. मेजरमेंट तुम्ही कितीही घेऊ शकता, आपल्याला घ्यायला सांगितले म्हणजे आपण आपल्या पद्धतीने घ्यायचे. याला जॉईन करून घ्यायचे. याला नाव देऊयात PQR. 3 सेंटीमीटर हे पण आहे 3 सेंटीमीटर
हे पण आहे 3 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर दुसरा जो अँगल घ्यायचा आहे, बेस एक घ्यायचा आहे आणि वरच्या बाजू ज्या आहेत त्या दोन्ही पण सेम घ्यायच्या आहेत, कारण तिन्ही पण टाईपचे अँगल काढायचे आपल्याला. आपण बेस घेतलेला आहे याचा 4 आणि त्याचं दोन्ही साईड घेऊयात आपण 3 and 3. या पद्धतीने आणि याला परत जॉईन करून घ्यायचे. PQR हा आहे आपला 3.5 सेंटीमीटर, हा होता आपला 4 सेंटीमीटर, हा आहे आपला 3.5 सेंटीमीटर. ओके. तर आता आपल्याला आपण ह्या तिन्ही बाजू सेम बघितल्यात, ह्या 2 बाजू सेम बघितल्या, तर तिन्ही पण बाजू आपल्याला विदाऊट असणारा ट्रायंगल काढायचा आहे. म्हणजे आपले जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो काय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे. क्वेश्चन नंबर 4 काय होता, इक्वेलेटर, आयसोस्केल्स अँड स्केलन. स्केलन काढायचं बाकी आपलं. आता स्केलन काढणार आहोत आपण. आता खालचं मेजरमेंट घेऊयात आपण 5 सेंटीमीटर. एका साईडचं घेऊया आपण 3 सेंटीमीटर आणि एक दुसरी साईड घेऊया आपण 4 सेंटीमीटर. याला नाव देऊयात आपण S, T आणि U. जॉईन करून घेऊयात. हा आहे आपला 5 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि हा आहे आपला 4 सेंटीमीटर. तर या पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व्ह केलेला आहे. थँक्यू.